श्रीशाज रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत होममेड पनीर। त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतले होते। त्यामध्ये 2 चमचे विनेगर टाकून घेतले आणि दुधाला फाटून घेतले। फाटलेल्या दुधाला स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यामुळे काय होते, कडवा वास येत नाही। तुम्ही बघू शकता, फाटलेले दूध स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता आपण याला एका कपड्यामध्ये काढून घ्यायचे। आणि यामधील सगळे पाणी निथळून घ्यायचे। नंतर बांधून ठेवायचे आणि एखादी जड वस्तू याच्यावरती ठेवायची 2 दिवस। तुम्ही बघू शकता आता आपले किती छान पनीर तयार झाले आहे। झटपट होणारी रेसिपी आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।